आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते त्या बातमीने करूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिनकॉन 2022 या कार्यक्रमादरम्यान भ्रष्ट अधिकारी आणि रेती माफियांना सज्जड दम दिलेला आहे। हे पैसे खाणारे सरकार नाही, जर कोणी पैसे खाल्ले तर त्याला सोडणार नाही, कारवाई करणारच असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। युतीच्या काळात सरकारने चांगली पॉलिसी आणली, मात्र सरकार गेल्याने धोरणाला ब्रेक लागला। आता मात्र धोरणालाही माहीत होतं की मी पुन्हा येईन असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। पैसे खाल्ले तर कारवाई होणार असं फडणवीसांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सज्जड दम दिलेला आहे, बजावलेला आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोडणार नाही, त्याचबरोबर रेती माफियांवरही कठोर शासन केलं जाईल असं फडणवीस म्हणाले। मैं अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी, तो उसका क्या हुआ? तो मुझे बड़ा आश्चर्य हुआ। उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इशू नहीं होती। तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है। अगर एमएसएमसी को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा। अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहाँ पर जो जीआर हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा, आशीष जी आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है, आप चुप बैठने वालों में से नहीं है, तो आप क्यों चुप बैठे हो? बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा, ये चलेगा नहीं। ये सरकार बदलिए, समझ में आना चाहिए। सरकार कोई पैसे खाने वाली सरकार नहीं है, हम लोग कोई धंधा करने वाले सरकार नहीं है। ये जो सारा रेती का व्यवहार, ये कुछ मिनिस्टर और जनप्रतिनिधि मिलकर जो काला बाजार कर रहे थे, हमको नहीं चलेगा, हमको नहीं चाहिए। हम उसमें से एक पैसा हमको चाहिए नहीं, एक एक पैसा जो सरकार का है, जनता का है, सरकार की तिजोरी में ही जाएगा। और उसमें जो करेगा, मैंने अभी आपने देखा होगा, जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया, और मैं छोड़ूंगा नहीं, मैं सबको जेल में डालूंगा। क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए, हमारी नदियों को खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा, तो वो लोग भी सुन ले। उन्होंने आज तक क्या किया है वो किया है, इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं। उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी, ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए। पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की, लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वही के वही रह गई। लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था। जब मैंने कहा था मैं पुनः येईल, तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं, इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला। अब आप चिंता मत करिए, आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे? ऑलरेडी कर दी है हर्षदीप जी, हम जनवरी से पहले इसको कर लेंगे। 26 जनवरी बोलता हूं, बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे। थेट जाऊया, नागपूरला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सज्जड दमच दिलेला आहे आणि ते गरजेचं सुद्धा होतं। निश्चित जर का आपण बघितलं तर नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे, तो रेत माफियांच्या विरोधात दाखल झालेला आहे। आणि त्या तपासामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आलेले पुढे आहे की मॉइलच्या कंपनीला जेव्हा या कंत्राटदारांना रेती पुरवायची होती तेव्हा त्यांनी रॉयल्टी न भरता संपूर्ण चोरीची रेती मॉइलला पुरवलेली आहे। त्यामध्ये काही राजकीय नेत्यांचा देखील हात असल्याचं पुढे आलेलं आहे। आणि त्याच केसचा आधार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिलेला आहे। कारण की महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न करत होतं की त्यांना वेगवेगळ्या नदीवरचे रेतीघाट मिळावे, मात्र अधिकारी त्यांना अपात्र ठरवतात। त्याबद्दल देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केलं। त्यांनी जे काही शब्द वापरले ते देखील अत्यंत महत्त्वाचे। त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं जे सरकार आहे हे लोकांच्या हितासाठी ज्या काही योजना आणतात किंवा जे काही उपक्रम राबवतात त्यांना अधिकारी कशा प्रकारे शासनाच्या आदेशाला बगल देऊन आपल्या मनाप्रमाणे व्यवहार करतात, त्या
त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले किंवा बोट ठेवलं। सोबतच जर का अधिकारी असं वागत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही। आमचं सरकार हे धंदा करायला किंवा भ्रष्टाचार करायला आलेलं नाही, तर जनतेची सेवा करायला आलेलं आहे। त्यामुळे अत्यंत आक्रमक रूप आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आज पाहायला मिळालं आणि त्यांनी सांगितलं की जे कोणीही या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांना कारागृहामध्ये जेलमध्ये टाकलं जाईल। त्यामुळे एक थेट संदेश होता अधिकाऱ्यांना की जे शासन आदेश डावलून आपल्या मनाप्रमाणे व्यवहार करतात किंवा भ्रष्टाचारासाठी शासन आदेशातल्या पळवाटा शोधतात, त्यासाठी त्यांनी एक सज्जड दम दिला। इतकंच नाही तर न्यूज 18 लोकमतने मागच्या काही दिवसामध्ये महावितरणमधला जे सबसिडी घोटाळा उघडकीस आणला त्याचा देखील या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की आम्ही जनतेच्या हितासाठी जे मागास प्रदेश आहेत तिथे नवीन उद्योग यावे, नवीन लोकांना रोजगार मिळावा यासाठी वीज दरामध्ये त्यांना सबसिडी देण्याच्या उद्देशाने योजना आणली होती। मात्र अनेक असे उद्योजक आहेत त्यांनी त्या सबसिडीचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। म्हणजे नवीन उद्योग तर आले असं सोडलं जाणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। एकूणच भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात एक स्पष्ट भूमिका, कठोर भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्पष्ट केली। धन्यवाद ही माहिती दिलीस तुषार त्याबद्दल। सर्वोच्च न्यायालयाने GN साईबाबा यांच्या संदर्भातील नागपूर खंडपीठाचा आदेश ज्याला स्टे दिलेला आहे, नक्षल चळवळीचा मास्टरमाइंड प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली। यानंतर काही तासात महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता। आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिली आहे। मला या गोष्टीचं समाधान आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाच्या संदर्भात दिलेला निकाल हा सस्पेंड केलेला आहे। मी काल देखील या संदर्भात बोललो होतो की नागपूर खंडपीठाचा निकाल आमच्याकरता आश्चर्यजनक आणि धक्कादायक होता, कारण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे आहेत त्याला टेक्निकल मुद्द्यावर सोडणं हे चुकीचंच होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये युवकांना संधी देण्यात येणार आहे। भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाची राहुल लोणीकर यांची निवड करण्यात आली आहे। राहुल लोणीकर हे बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र आहेत। भाजपा युवा मोर्चाची आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात बैठक झाली। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली। सध्याचे युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची महामंत्रीपदी नियुक्ती झाल्यानं पद रिक्त होतं, त्या जागी लोणीकर यांच्या मुलाची निवड झालेली आहे। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगानं ढाल तलवार हे चिन्ह दिलंय। मात्र यावर नांदेडमधील सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्यांनी आक्षेप घेतलाय। ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेण्यात आलाय। ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे। श्री गुरु गोविंद सिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणाकरता अर्पण केली होती। शिखांच्या 5ही तख्तांवर रोज ढाल तलवारीचं पूजन केलं जातं, त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजीत सिंग यांनी घेतलाय। त्रिशूल जशी धार्मिक निशाणी आहे त्याचप्रमाणे ढाल तलवार ही पण धार्मिक निशाणी आहे। तर त्यामुळं ढाल तलवार ही निशाणी शिंदे गटाला जी देण्यात आलेली आहे त्याचा माझा आक्षेप यामुळेच आहे की धार्मिक चिन्ह जेव्हा त्रिशूल असू शकते तर गुरु गोविंद सिंगजी महाराजांनी खालसा पंथ स्थापनेच्या वेळेस तलवार आणि ढाल तलवार ही खालसा पंथाला दिलेली आहे। त्या ढाल तलवारची पूजा 5ही तख्तावर आमच्या होत असते, दररोज होते। त्यामुळं ज्याप्रमाणे त्रिशूलला या चिन्हांच्या यादीतून बाद ठरवण्यात आलं, बाजूला करण्यात आलं, त्याचप्रमाणे ढाल तलवार या निशाण्याला आपण बाजू करावं। भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइलमॅन म्हणून ओळख असणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संदर्भात हरी नरके यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे। अब्दुल कलाम यांचा वाचनाशी संबंध काय, राष्ट्रपती म्हणून त्यांचं देशाला विशेष योगदान काय होतं, असं जळजळीत वक्तव्य किंवा अशी जळजळीत विधानं हरी नरके यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहेत।
अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना काही मंडळींनी शास्त्रज्ञ म्हणून घोषित करून टाकलं असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला, अशा प्रश्नांचा भडीमार नरके यांनी केलाय. कलमांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून का साजरा करावा, असा सूर लेखक नरके यांनी आळवला आहे. हरी नरके यांचा निगेटिव्ह अभ्यास अब्दुल कलामांचा आहे. निगेटिव्ह अभ्यासातून निगेटिव्हच बाजू लक्षात येणार. तुम्ही चांगली बाजू जर लक्षात घेतली तर अधिक चांगलं झालं असतं. अब्दुल कलामांचं आत्मचरित्र जगप्रसिद्ध आहे. हिंदूच्या गळ्याबद्दल ताईत असं झालेलं अब्दुल कलामांचं आत्मचरित्र आहे. आणि हे आत्मचरित्र आणि त्यांची एकंदरीत वैचारिक भूमिका, त्यांची भाषणं, हे जर सगळं विचार एकत्र केले तर आपल्याला त्यांचं वैचारिक साहित्य, एकंदरीत वैज्ञानिक साहित्य हे निश्चितपणे प्रेरक आहे. आणि अब्दुल कलामांनी असा कुठेही दावा केलेला नाही मी उत्तम साहित्यिक आहे, लेखक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना नाव ठेवणं हे बरोबर नाही. अब्दुल कलामांचं एकंदरीत असणारं शास्त्रज्ञ म्हणून असणारं काम, संशोधन, ते संशोधनाच्या शिवाय ते मिसाईल बॅन झाले का, हा प्रश्न आहे. कोल्हापूर ते सांगली रोडवर हातकणंगलेजवळ वाहतूक कोंडी झालेली आहे. प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आहे. मार्गावर सुमारे 2-3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा आमदार शहाजी बापूंना फटका बसला. शहाजी बापू वाहतूक कोंडीत अडकले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ही अवस्था झाली आहे. यावेळी शहाजी बापूंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. मी सध्या हातकणंगलेमध्ये आहे आणि हातकणंगलेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते रस्त्यांची चाळण झालेली आहे. पाहू शकता कशा पद्धतीने खड्डे भरल्यात आणि यामध्ये सुद्धा या ठिकाणी आमदार शहाजी बापू पाटील अडकलेले आहेत. काय सांगाल, रस्त्यांची अशी अवस्था आपण पाहायला या ठिकाणी दिसून येते. लोकांना याच ह्याच्यातून आहे तो प्रवास करावा लागते. तुम्हाला सुद्धा हा अनुभव आलाय, काय बदलेल ही परिस्थिती? रस्त्याही सध्या कामं चालू असल्यामुळे आणि पाऊस चालू असल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे. पुढं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे हे ट्रॅफिक जाम झाले आणि गतिमानतेने कामं पूर्ण होती. खरं तर पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रश्नांचं उत्तर देणं आहे ते शहाजी बापूंनी टाळलेलं आहे. मात्र शहाजी बापूंना सुद्धा या ट्रॅफिकचा फटका आहे तो बसलेला आहे. पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात हे आहे ते ट्रॅफिक या ठिकाणी जाम झालेलं आहे. वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवावेत आणि ह्या ठिकाणी रस्ता दुरुस्त करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती होताना पाहायला मिळते. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी दिसून येतात. आणि सांगली कोल्हापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात आहे ती ह्या ठिकाणी दुरावस्था आपल्याला दिसून येते. आणि ह्या दुरावस्थेकडे कुठेतरी प्रशासन आता लक्ष देईल का हे पाहणं आहे ते महत्वाचं असणार आहे. मात्र शहाजी बापू पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे की या रस्त्यांची आम्ही कामे करू आणि लोकांना हा रस्ता आहे तो दुरुस्त करून देऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर, हातकणंगले. दिवाळीपूर्वीच भंडारावासियांना मुख्यमंत्र्यांनी 900 कोटींची भेट दिली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली असताना भंडारा ते नागपूर मेट्रो तयार होणार असून पहिल्यांदाच मेट्रो सिटी व्यतिरिक्त भंडारा शहरात मेट्रो धावणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये गोसेखुर्द धरणासारखे प्रकल्प असतानाही जिल्हा विकासापासून वंचित होता. मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच भंडारा जिल्ह्याला जणू त्यांनी सौगात दिलेली आहे, म्हणजे भेट दिलेली आहे. भंडारा जिल्हा विकासासाठी 900 कोटी रुपये देण्यात आले. यातून गोसीखुर्द धरण क्षेत्रात पर्यटन क्षेत्र उभारण्यात येणार आहे. तर भंडारा शहर नागपूरला कनेक्ट असताना सुद्धा व्यापारी दृष्टीनं प्रवासी रेल्वे शहरापर्यंत येत नव्हती. त्यासाठी रेल्वे समितीनं अनेकदा पाठपुरावा केला. अनेक मंत्री नेते येऊन गेले, मात्र भंडारा रेल्वेचा मार्ग मोकळा झाला नव्हता. अखेर आता मेट्रोनं नागपूर गोंदियाला जोडण्यात येणार आहे. काल अंतिम रूप जे DPR झालेला आहे, हा DPRला अंतिम रूप काल CM साहेबांनी दिलं का बा ठीक आहे, त्याला जे काय पैसे लागतात आपण टप्प्याटप्प्यानं 50% स्टेट गव्हर्नमेंट, 50% सेंट्रल गव्हर्नमेंट, जर त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट नाही दिलं तर मग आपण 100%च्या प्लॅनिंग ठेवू. असे 2 प्लॅनिंग ठेवले आहेत त्यांनी. आणि शेवटी हे म्हटलं आहे की नाही, भंडाराचा जर विकास ह्या मेट्रोनं होत असेल तर नक्कीच महाराष्ट्र शासन त्या भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या पाठीशी आहे, असं ठामपणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे. बातमी ठाण्यामधून आहे. ठाण्यामध्ये एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. रिक्षावाल्याकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आला होता. हा प्रकार CCTVत कैद झाला. व्हिडिओ व्हायरलही झालेला होता. रिक्षावाल्याला जाब विचारण्याकरता गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्यानं फरफटतही नेलं होतं. आता पोलिसांनी या रिक्षा चालकाला अटक केली आहे. नवी मुंबईच्या दिघा या भागातून या नराधम रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली या आरोपी रिक्षा चालकाने दिली आहे. कटिकादाला उर्फ राजू अब्बाई विरांग नेलू असं या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा आंध्र प्रदेशातला आहे. रिक्षा चालकाने मला आवाज देऊन काही अपशब्द यूज केले त्याच्यावर तो हात वगैरे पकडायचे वगैरे प्रकार करत होता. तसा तर मी बोलली, तू माझ्या ओळखीचा नाहीयेस, तू का असं करतोय, तू असं का करतोय, माझी तुझी ओळख नाहीये, तू असं करू नकोस. तर त्याच्यासाठी मी त्याला धरायला गेली, त्याचे कॉलर पकडली. पण त्याने काय केलं, ताबडतोब त्याची रिक्षा चालू केली, रिक्षाला चावी लावली. त्याने कमीत कमी 20 मीटर मला अंतरात फरफडत नेलेलं आहे. तर त्याच्यामुळे फरफडत नेल्यामुळे मी जागेवर 5 मिनिटं म्हणजे शांत, अगदी बेशुद्ध पडल्यासारखीच होती. महिला आशिया चषक स्पर्धेची फायनल सुरू असून भारत आणि श्रीलंकेत ही लढत होतीये. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे श्रीलंकेचे 8 खेळाडू तंबूत परतलेले आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. भारताकडून रेणुका सिंगनं 3 विकेट्स घेतल्या असून राजेश्वरी गायकवाडनं 2 तर स्नेह राणा यानं 1 विकेट घेतली आहे. पावसा पाण्याविषयी जाणून घेऊया. राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसानं पिकाचं मात्र मोठं नुकसान केलंय. खरीपाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय. सोयाबीन, कपाशीसह कोकणात भातशेतीचंही नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. बळीराजा चिंतेत सापडलाय. वाशिम जिल्ह्यात अतिमुसळधार पावसानं खरीपाच्या पिकाचं नुकसान केलंय. काढणीस आलेल्या सोयाबीनला अंकुर फुटायला लागलेले शेतकरी हवालदिल झाला. वाशिम जिल्ह्यातील 1.5 लाख हेक्टरवरील खरीपाच्या सोयाबीनसह तूर, मूग या पिकाचं ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. त्यातच आता 10 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्यानं कापून ठेवलेल्या हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं होत्याचं नव्हतं झालंय. या सगळ्याविषयी शेतकऱ्याशी संवाद साधला आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. माझ्या समेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह या सोयाबीनवर चालतोय. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, मला सांगा, आता जो पाऊस पडलाय आणि जे काही सोयाबीन आहे त्याला तर अंकुर फुटले आणि उभं जे आहे ते सडत आहे, आता नेमकं कसं करणार? आमची शेतकऱ्याची परिस्थिती इतकी कठीण झाली. या शेताला कमीत कमी एकरी 15,000 रुपये खर्च आला आतापर्यंत. याला काहीच राहिलं नाही. तुम्ही पाहून घ्या, सोयाबीन म्हणजे काढायचे बी लायकीचे नाही. खर्च आमचा म्हणजे रुपया बी याच्यात वसूल होत नाही. आम्हाला एका एकराला कमीत कमी 15,000 रुपये खर्च आला. आता आम्ही करायचं काय? आम्हाला सरकारनं सांगावं. मरायची बारी आली, आम्हाला फाशी घ्यायची बारी आली. काहीच नाही साहेब. तुम्ही पहा, मोजाक बी आलेला आहे त्या सोयाबीनवर, दोनदा आला, दोनदा तीन पाणी झाले, रोज 2-2 दिवसाला पाणी होत आहे. अरे सोयाबीन काढायची कशी, काय करायचं आम्ही? आम्ही पीक विमा कंपनीला हे बी दिलं, कंप्लेंट दिल्या, 3 वेळा दिल्या. अजून आमची कंप्लेंट अप्रूव्ह झाली नाही आणि कोणी आलं बी नाही. तर आम्ही करायचं काय? कोणी सर्वे करायला नाही, तलाठी आला नाही, कोणत्या विमा प्रतिनिधी आला नाही. काय करायचं आम्ही? विमा 3 वर्ष झाला विमा काढू, विमाचे पैसे भेटले नाही. सरकार आमच्यावर दुर्लक्ष करायला. काय करायचं? शेतकऱ्यांना फाशी घ्यायची आली आमच्यावर. काय करावं? काय मला सांगा, तुम्ही आता तुमचं हे सोयाबीनवरच सगळं उदरनिर्वाह चालते, आता खर्च निघणार की नाही? नाही, खर्च निघणं मुश्किल आहे सर. अशा कंडिशनमध्ये खर्च निघूच शकत नाही. आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही सर. सरकारचं लक्ष नाहीये, लोकप्रतिनिधी आले नाहीत, कोणीच आले नाहीत. आम्ही आमच्या व्यथा मांडायच्या कोणासमोर आणि सरकारमार्फत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचणार कशा? सरकारचा कोणताच प्रतिनिधी आमच्यापर्यंत येत नाही, कधीच येत नाही सर. आता लोक नाही आला नाही. अशी सततच्या पावसामुळे आमचं भयानक नुकसान आहे. भयानक म्हणजे अतोनात नुकसान आहे सर. आम्हाला बी दिवाळी आहे, दसरा आहे, कशा साजऱ्या करायच्या आम्ही हे सण? तुम्ही पाहू शकता ना काय काय या सोयाबीन शेंगाही नाही भरल्या याच्या. कसं करायचं आता? त्यातल्या त्यात येलो मोजा व्हायरसही आला होता सर. करायचं कसं आम्ही आता? कोल्हापुरात सुद्धा अनेक भागातली शेती पाण्याखाली गेली आहे. परतीच्या पावसाने शेतीचं अतोनात नुकसान केलंय. शेतकरी यामुळे हवालदिल झालेला आहे. कोल्हापुरातच काढणीला आलेलं पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. परतीच्या पावसामुळे कोल्हापुरात सुद्धा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी पाठीमागं जी शेती आहे ती सोयाबीनची शेती तुम्हाला दाखवतो. या शेतीमध्ये अद्याप ही पाणी आहे ते पावसाचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे पीक सुद्धा
आता धोक्यात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर ऊस, भात आणि सोयाबीन अशा पद्धतीची पिकं कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने घेतली जातात. मात्र या सगळ्याच पिकावरती आहे ते पावसाचं संकट आहे ते घोंघवताना पाहायला मिळते. कारण अद्याप ही पाऊस किती दिवस लागेल हे सांगता येत नाही आणि शेतकऱ्यांना जर हा सोयाबीन काढून पुन्हा त्याचं मळणी करून त्याला वाळत घालायचं म्हटलं तर त्यासाठी सुद्धा सूर्यप्रकाश लागतो. मात्र ढगाळ हवामान आणि पावसामुळे हे पीक सुद्धा काढायचे की नाही या चिंतेमध्ये शेतकरी आहे. तर ऊस सुद्धा आहे तो यावर्षी पाण्यात असल्यामुळे ऊस हंगाम सुद्धा लांबण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते. शिवाय भात सुद्धा काढणीला आला असताना सुद्धा भात पीक आहे ते सुद्धा आता पूर्णपणे पावसामुळे झोपलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला फटका आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळते. शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. काय परिस्थिती या भागातली आहे, हे पीक हाती लागेल काय वाटते? कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस भरपूर झालेला आहे आणि हे पीक आता हाती लागण्याची काय नो गॅरंटी, कारण काय पूर्ण भिजलेलं आहे. आता हे पीक कुजून जाणार, ते वाळवल्यानंतर सगळा प्रॉब्लेम होणार आहे आणि पीक लावण्यापासून जी एवढी खर्च बिर्च झाला आहे ते मोठं नुकसान झाले आणि शासनानं आमच्याकडे दखल घेऊन आम्हाला काय ते मदत मिळावी ही आमच्याकडे आशा आहे. अद्याप पावसाचं संकट घोंघवताना पाहायला मिळते. आज सुद्धा ढगाळ हवामान आहे. काय वाटतंय एकूणच हे सगळं पीक नष्टच होईल? पीक आता नष्ट होणार, कारण अजून पाऊस आहे आणि पाऊस काय कमी झालेला नाही आणि पीक हातात येईल याची काही गॅरंटी नाही. लोकांनी कापून काढून टाकलेलं सुद्धा पीक पूर्ण भिजवून गेलेलं आहे. त्यामुळे पीक आता येणं हातात अवघड आहे. अद्याप सुद्धा पावसाचे थेंब या ठिकाणी पडताना पाहायला मिळतात आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्या पावसामुळे होताना पाहायला मिळत असून बळीराजा आहे तो हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारकडे मदतीची तो याचना करते. सरकार आता या सगळ्या शेतकऱ्यांची गांभीर्याने दखल घेऊन मदत करते का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, हातकणंगले, कोल्हापूर. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.